आहे. त्यानंतर घरकामगार महिलांना जे कोविड संदर्भामध्ये 2 महिन्याचं 1500 रुपये करून 3000 रुपये जे मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी फक्त 1500 रुपये दिलेत. ते 1500 रुपये म्हणजे 100%मध्ये 25% महिलांनाही त्या मिळाले नाहीयेत आणि कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर प्रकारात आतापर्यंत चालू आहे. त्यानंतर त्यांना जे 15 लाख महिलांच्या नोंदण्या झाल्या होत्या ह्या बोर्डामध्ये, तर 15 कोटी रुपये जे सरकारने दिले, त्यामध्ये मला असं वाटतं की 100%पेक्षा 25% वाटप झाले नाही आणि बऱ्याच वंचित महिला आहेत. तरी सरकारने जो काही 15 कोटीचं जे आहे ते त्यांनी आम्हाला म्हणजे ह्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि घरकामगार महिलांना कायमस्वरूपी काम द्यावं, कारण त्यांना हक्काचं जर काम मिळालं तर त्यांचा त्या परिवार सांभाळू शकतात. कारण 30 लाख महिला आहेत, त्यामध्ये 15 लाख महिलांची नोंदणी झालेली आहे, रिनोल झालेलं नाहीये त्या महिलांचं. तर मला असं वाटतं की सरकारने ही रिनोल पद्धत बंद करावी आणि त्यांचं फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यावा त्या बोर्डामध्ये. ह्या आमच्या मागण्या आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हाताऱ्या महिला ज्या आहेत 60 वर्षाच्या पुढे, त्या महिलांनाही त्या योजनेमध्ये 1500 रुपये जे देतात त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा, कारण त्यांच्याकडे सरकारी आयडी आहे. आणि नवीन नोंदण्यांना जर सुरुवात केली तर त्या नवीन नोंदणी झालेल्या महिलांनाही ते 1500 रुपये मिळावा अशी माझी अपेक्षा सरकारकडे आहे. तर मोलकरीण घरेलू कामगार सभा महाराष्ट्र या कामगार संघटनेविषयी मी आपल्याला म्हणजे त्यानंतर पेन्शन योजनेचं जे आहे ते सरकारने मला असं वाटतं की त्याच्या पद्धतीत नियोजन चालूच आहे आणि करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यानंतर ज्या कोरोना काळामध्ये ज्या महिला विधवा झालेल्या आहेत किंवा त्यांचे जे हॉस्पिटलचे बिल आलेले आहेत त्या आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीये, त्यासाठी सरकारने ज्या समित्या स्थापन करायचं काम सुरू केलेलं आहे, तर त्यामध्ये एकल महिला पुनर्वसन एक समिती आहे. त्या समितीने पूर्ण महाराष्ट्रात कामाची सुरुवात केली. त्याचे संस्थापक अध्यक्ष आहे हेरम कुलकर्णी सर. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत कामांना सुरुवात केलेली आहे आणि ह्या महिला आणि बालविकास यशोमती ठाकूर मॅडम त्यांनी खूप चांगला म्हणजे याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या महिलांना अनेक प्रकारच्या ज्या योजना मिळणार आहेत त्या लवकरात लवकर मिळावा ही माझी अपेक्षा आहे.